तुळजापूर रेल्वे स्टेशनच्या 25 गावातील विद्यार्थ्यांसाठी मेल गाड्यांच्या थांबण्याकरिता बेमुदत साखळी उपोषण। वर्धा जिल्ह्यातील तुळजापूर रेल्वे स्टेशन येथे दिनांक 30 जानेवारी 2024 ला रामकिशोर रामजी सिंगद धुबे विदर्भ राज्य आघाडी जिल्हा अध्यक्ष वर्धा यांच्या नेतृत्वात तुळजापूर रेल्वे स्टेशनच्या 25 गावातील विद्यार्थ्यांसाठी मेल गाड्यांच्या थांबण्याकरिता बेमुदत साखळी उपोषणाचा आजचा 4था दिवस असून उपोषणाच्या पहिल्या दिवशी 200 लोकांनी भेटी दिल्या। त्यामध्ये हिंगणघाट क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीरभाऊ कुन्हावार साहेब, रेल्वे विभागातर्फे नरेश लेकरिया साहेब, वाणिज्य प्रबंधक नागपूर व तहसील सेलू यांच्यातर्फे नायब तहसीलदार ठाकरे साहेब यांनी बेमुदत साखळी उपोषणाची दखल घेऊन तुळजापूर रेल्वे स्टेशन येथे मेल गाड्यांचा थांबा मिळालाच पाहिजे असे सत्कारमक पाठिंबा दिला व शासनापर्यंत तुमची मागणी रेटून धरू व लवकरच मेल गाड्यांचा थांबा 25 गावातील विद्यार्थ्यांसाठी मिळेल अशा प्रकारचे आश्वासन तिन्ही मान्यवरांनी दिले। तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा 170 लोकांनी भेटी दिल्या। त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष संजय भन्साली साहेब, सरपंच सागर भगत साहेब, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वर्धा जिल्हा अध्यक्ष सचिन डाबे साहेब, कुंदा सुधीर कुबडे, सरपंच खापरी धोने, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल करडे या लोकांनी उपोषण स्थळाला भेटी दिल्या। तसेच असंख्य ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी या उपोषण स्थळाला भेटी देऊन जाहीर पाठिंबा दिला। आजपर्यंत कितीतरी आंदोलने, निवेदन, चर्चा बैठक, सहानुभूती पत्र मिळाले आणि आता बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून तुळजापूर रेल्वे स्टेशन समोर आजचा 4था दिवस असून सरकारने या उपोषण स्थळांची दखल घ्यावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। एबीएस न्यूज साठी प्रवीण चापले, सेलू, वर्धा।